रोजमर्रा की भागदौड़, घर की जिम्मेदारियां और परिवार की देखभाल, इन सब के बीच महिलाएं अक्सर खुद के लिए वक्त निकालना भूल जाती है। महिलाओं की इसी कश्मकश को समझते हुए और उन्हें मानसिक सुकून देने के लिए नवी मुंबई के दीघा प्रभाग क्रमांक 1 में एक बेहद अनोखी पहल देखी गई। यहाँ की शिवसेना नगर सेविका चांदनी चौगुले ने प्रभाग की महिलाओं के चेहरे पर मुस्कान लाने के लिए एक खास मूवी आउटिंग का आयोजन किया। नगर सेविका चांदनी चौगुले की इस अनूठी पहल के तहत प्रभाग की सैकड़ों महिलाओं को कोपरखेरणे के एक थिएटर में ले जाकर सुपरहिट मराठी फिल्म देऊळ बंद 2 दिखाई गई। सिर्फ फिल्म दिखाना ही नहीं, बल्कि महिलाओं को सुरक्षित और आराम से थिएटर तक लाने ले जाने के लिए विशेष बसों और पूरे सुरक्षा इंतजामों की व्यवस्था चांदनी चौगुले द्वारा खुद की गई थी। इस अनोखे आयोजन से महिलाएं बेहद उत्साहित नजर आई और बड़ी संख्या में सिनेमाघर पहुंची। मशहूर निर्देशक प्रवीण तरडे द्वारा निर्देशित देऊळ बंद 2 साल 2015 में आई सुपरहिट फिल्म देऊळ बंद का मच अवेटेड सीक्वल है। यह फिल्म श्री स्वामी समर्थ महाराज की असीम महिमा और उनके विचारों पर आधारित है। फिल्म की कहानी ग्रामीण पृष्ठभूमि और किसानों के संघर्ष के इर्द गिर्द बुनी गई है। इसमें मुख्य किरदार संगीता पायगुड़े नाम की एक किसान महिला का है, जो जीवन के कड़े संघर्षों और दुखों से टूट चुकी है। फिल्म में दिखाया गया है कि कैसे एक आम इंसान मुश्किल वक्त में भगवान और अपनी आस्था पर सवाल उठाता है और फिर अध्यात्म एवं स्वामी समर्थ महाराज के विचारों के जरिए उसे जीवन जीने की नई राह और मानसिक शक्ति मिलती है। विज्ञान, आस्था, अंधविश्वास और सामाजिक सच्चाई को समेटे हुए इस फिल्म में मोहन जोशी और स्नेहल तरडे ने मुख्य भूमिकाएं निभाई है। फिल्म देखने के बाद महिलाओं के चेहरे पर एक अलग ही सुकून और खुशी देखने को मिली। महिलाओं ने फिल्म की कहानी को बेहद प्रेरणादायक बताया और इस खूबसूरत अनुभव के लिए अपनी नगर सेविका चांदनी चौगुले का दिल से आभार व्यक्त किया। आम्ही इंटरमीडिएटून आलो आहोत. तर जे चांदणी मॅडमनी आम्हाला जे मूवी दाखवली ते अत्यंत खूप चांगली. म्हणजे मी लग्न झाल्यापासून पहिल्यांदा मूवी बघितली ना, ती एकदम देवाधर्माची आणि एवढी मला खूप आवडली. आणि ह्याच्यामध्ये ना चांदणी मॅडमचं खूप आम्ही इंधनपाड्यातून आलोय. आम्हाला मूवी बघायला भेटल्याबद्दल चांदणी मॅडमचं धन्यवाद. आम्ही घरात काम करतो पण असं कधी मूवी बघायला बाहेर पडत नाही. आज त्यांनी आम्हाला हा चान्स दिला, त्यामुळे खूप आभार चांदणी मॅडमचे. थँक्यू चांदणी मॅडम, तुमच्यामुळे आम्हाला हा संधी मिळाली थिएटरमध्ये येऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी. खूप सुंदर मूवी आहे. अजून अर्ध बाकी बघितलंय. खूप छान वाटलं हे पिक्चर बघून. त्या निमित्तानं का होईना स्वामी समर्थाचे आम्हाला दर्शन झाले. चांदणी ताई, तुमचं खूप आभार. आम्हाला चांदणी मॅडमने आम्हाला पिक्चर बघण्यासाठी आणला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि श्री स्वामी समर्थ हा चित्रपट आम्हाला बघायचाच होता, पण आम्ही येताना आम्हाला माहित नव्हतं की श्री स्वामी समर्थ चित्रपट आहे देऊळ बंद म्हणून. पण इथे आल्यानंतर आम्हाला म्हणजे इतकं छान वाटलं, त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. मी अगोदर सुरुवातीला चांदणी ताईचा आभार मानते, त्यांना धन्यवाद बोलते. त्यांच्यामुळे आम्हाला इथे यायला वेळ भेटलेला आहे. नाही तर असं काय आम्ही एवढ्या सगळ्या महिला इथे जमा झालेलो नसतो. पण ताईने आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे, पण सर्व महिलांना एकत्र आणलेलं आहे. आणि हा पिक्चर एक सहसा म्हणजे देवाचा आहे, स्वामी समर्थाचा. त्याच्यामुळे आम्हाला कधी म्हणजे अशी महिलांना वेळ पण भेटला नसता घराच्या बाहेर जायला. चांदणी ताईचे म्हणजे खूप मी धन्यवाद मानते की त्यांनी आमच्यासाठी वेळ काढली, आम्हाला सहकार्य केले. थँक्यू सो मच चांदणी ताई. आम्हाला खूप इच्छा होती देऊळ बंद पिक्चर बघायची आणि त्यांच्यापासून आम्हाला ही संधी भेटली. थँक्यू सो मच. आम्हाला खूप आवडलं. चांदनी मैडम ने पिक्चर दिखाए, बहुत अच्छा लगा. उनके तरफ से हम लोग इधर आए. मला खूप छान वाटलं. आणि मुळात आमच्या एरियातले म्हणजे मी जिथे राहतो तिथून आता आमच्या कमीत कमी 3 बस आले तिथे. आणि सरांमुळे खरं तर आज मी इथे आलोय. आणि आमच्या मठ आहेत आणि आमच्या इकडच्या नगरसेविका जे आहेत चांदनीताई चौगुले, त्यांच्यामुळे आज आमच्या इथल्या एक कमीत कमी तीन बस भरून पूर्ण अख्खा थिएटर आम्ही एकट्यासाठी बुक केलेला. आणि मला खूप छान वाटलं की माझ्या एरियातून मला एवढा प्रतिसाद भेटला. आणि मी त्या फिल्मचा स्वतः एक पार्ट आहे. ही माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि माझ्या आई वडिलांनी मला आजपर्यंत इथे पोहोचवलंय. परत माझे एक सर आहेत ज्यांच्याकडून मी नाटक शिकलोय, नाट्यालंकार संस्था, ज्या मार्फत मी शिकलोय, नाट्यालंकार संस्था नावाची आमची एक संस्था आहे. त्यातून मी आता पुढे नाटक केलंय. मी आता 4-5 वर्ष झाले मी या फिल्म मध्ये आहे. आणि याच्या अगोदर पण माझा धर्मवीर पार्ट 2 हा एक फिल्म आलेला आणि आता हा दुसरा आहे.
तिसरा फिल्म पण आता येतोय लवकरच, त्यात पण तुम्ही मला तेवढाच प्रेम द्या. धन्यवाद. वहीं इस मौके पर नगर सेविका चांदनी चौगुले ने भी अपनी भावनाएं व्यक्त की। उन्होंने कहा कि उनका मकसद हमेशा अपनी बहनों और माताओं को सशक्त और खुश देखना है। माझी भावना फक्त एकच होती की ज्या लेडीज घराच्या बाहेर निघत नाही, ज्यांना टाइम भेटत नाही किंवा सगळेजण असतात, या बहाण्याने सगळे लेडीज एकत्र येऊन ग्रुप होऊन आणि पिक्चर बघायला येतील. आणि माझ्या प्रभागामध्ये जास्त करून सगळे स्वामी भक्त खूप आहेत, पण ज्यांना जाता येत नाही थिएटरपर्यंत, तसं त्यांच्यासाठी मी एक छोटासा एक अरेंजमेंट केला. म्हटलं आपण सगळेच जण जाऊया पिक्चर बघायला म्हणून. माझ्या प्रभाग क्रमांक 1 मधल्या अ ब क ड म्हणजे तुम्ही जर बघायला गेला तर ईश्वरनगर, रामनगर, एलटनपाडा, यादवनगर सोडला तर बाकी सगळ्या एरियामधले आलेले मूवी बघण्यासाठी. हो, कारण की कसं आहे, सगळेजण आपापल्या लाईफस्टाईलमध्ये बिझी असतात. मुलं आपली पिक्चरं बघून येतात, आईंना नेत नाहीत किंवा वडिलांना नेत नाही, कधीतरी फॅमिली जाते. पण फार तर फार माझ्या प्रभागात असं कोण असं फॅमिली एकत्र जात नाही. सो एक छोटासा प्लॅटफॉर्म म्हणून त्यांना म्हटलं त्यांनाही एन्जॉयमेंट करता येईल म्हणून मी पिक्चर बघायला घेऊन आली सगळ्यांना. चांदनी चौगुले ही नेहमी प्रत्येक महिलेच्या पाठीमागे उभी राहणार, बस मी एवढंच सांगेल. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.